गुड आफ्टरनून. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषय बुद्धिमत्ता यातला समसंबंध या घटकातला आकृत्या हा उपघटक अभ्यासणार आहे. आता आपण तुम्हाला माहिती आहे शब्दसंग्रह आपण बघितला समसंबंध मधला. त्याच्यामध्ये काय होतं तर पहिल्या दोन पदांमध्ये आपल्याला समसंबंध दिलेला होता आणि तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचा होता तसाच समसंबंध आपल्याला काय करायचा होता ओळखायचा होता. पण आता आकृत्यांमध्ये काय करायचे आपल्याला तर पहिल्या दोन आकृत्यांमध्ये पण एक वेगळा विशिष्ट समसंबंध असणार आहे आणि तसाच समसंबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये बघायचा आहे. मग आकृत्या कशा असतील तर आकृत्या देताना तुम्हाला काय दिली जाईल तर पाण्यातील प्रतिमा दिली जाईल किंवा आरशातील प्रतिमा दिली जाईल. ती आकृती विशिष्ट पद्धतीने फिरवली जाईल म्हणजे घड्याळाच्या दिशेने. काटा कसा फिरतो असा 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 फिरतो की नाही का मागे जातो रे 12 नंतर 11 10 जातो का नाही 12 नंतर 1 2 3 असंच फिरतो आहे की नाही. या पद्धतीनेच घड्याळाचा काटा फिरतो. त्या पद्धतीने त्या आकृतीतले छोटे छोटे भाग आहेत ते घड्याळाच्या दिशेने फिरवले जातील. त्याला म्हणायचं घटीवत. काय म्हणायचं घटीवत. घटी म्हणजे घड्याळ. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवली जातील किंवा विरुद्ध दिशेने फिरवले जातील. त्याला म्हणायचं प्रतिघटीवत. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आता आपण म्हणलं तसं 12 वर काटा आहे 11 10 9 8 7 अशा सुद्धा फिरवले जातील बरोबर की नाही. तर ते आपण बघायचंय म्हणजे आकृतीचं सूक्ष्म निरीक्षण करायचंय. आकृतीचं कसं निरीक्षण करायचं सूक्ष्म निरीक्षण करून आपल्याला काय करायचंय त्या चौथी म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला आकृती दिलेली आहे ती आपल्याला शोधायची आहे. आता आकृती शोधताना आपल्याला काय करायचंय कट पद्धत वापरायची. कशी कट पद्धत. जो आपल्याला समसंबंध भेटलाय त्या आधारित जर त्या आकृतीमध्ये काही नसेल तर ती कट करून टाकायची म्हणजे आपल्याला राहिलेली आकृती काय मिळते उत्तर आकृती आपल्याला मिळते. तर बघूया आपण प्रश्न कसे आहेत या घटकावरती. दिसतंय सगळ्यांना. आता बघा अशा आकृत्या दिल्या जातात. आता प्रश्न काय दिलाय बघा 1 ते 5 साठी खाली दिलेल्या खालील प्रश्नातील पहिल्या दोन आकृत्यांमधील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील कोणती आकृती योग्य ठरेल तो पर्याय निवडा. बघा आकृती अगदी सूक्ष्म बघायची खूप सोपी असते पण आपल्या न बघण्याने आपण वरवर बघतो आणि आकृत्या चुकतात. आकृत्यांसारखा सोपा घटक अजिबात नाही. बघा आता इथं काय दिलंय तर ही आकृती दिली आहे बघा. हा या आकृतीमध्ये काय दिले रे म्हणजे ही कसली प्रतिमा दिली आहे तर पाण्यातील प्रतिमा दिली आहे. कसली पाण्यातली प्रतिमा दिली आहे म्हणजे हे खाली आले. आता नाक कसं आलं रे हा बघा डोळे खाली आले नाकाचं हे त्रिकोण आहे ते टोक खाली आलं आणि हे काय झालं वर गेले. आता इथं सुद्धा आपल्याला पाणी त्या आकृतीत बघावी लागेल. कशी येईल साधारण मी काढायचा प्रयत्न करते बघा थांबा. आता इथं साधारण बघायचंय पाण्यातली येईल म्हणजे काय होईल तर हे डोळे कुठे जातील दिसतंय का हा डोळे कुठे जातील रे हे. आता बघा कट पद्धत कशी वापरायची ते बघा. आता या आकृतीमध्ये असे डोळे आहे की नाही म्हणजे हे डोळे असतील का नाही तर ही आकृती काय झाली पहिल्यांदाच कट झाली आहे की नाही. आता या आकृतीमध्ये नाक असं आहे. नाक कसं आहे आयताकृती आहे मग हे त्रिकोणी नाक काय झालं चुकीचं आहे म्हणजे ही सुद्धा आकृती कट झाली. आता तोंड कसं आहे आयताकृती
आयताकृती आहे, इथं आयताकृती आहे, म्हणजे ही सुद्धा आकृती कट झाली. जरी तुम्हाला पाण्यातली प्रतिमा, आरशातली प्रतिमा नाही कळलं तरी सुद्धा ज्यावेळेस तुम्ही कट पद्धत वापरता, म्हणजे इथं काय केलं आपण, तर असे डोळे पाहिजेत. मग असे डोळे उपयोगाचे आहेत का, नाही, म्हणून ही आकृती कट केली. त्याच्यानंतर इथं तोंड बघा, आयताकृती आहे, म्हणजे इथं सुद्धा तोंड कसं पाहिजे, आयताकृती पाहिजे, म्हणून हे सुद्धा कट केलं. इथं या आकृतीमध्ये त्रिकोण नाक आहे, पण इथं कसं आहे, आयताकृती, म्हणून ही सुद्धा आकृती कट केली आणि उत्तर आकृती आपल्याला आपोआप मिळणार आहे. मिळाली का, बघा डोळे खाली, 4 नंबर, पर्याय क्रमांक 4. हा बघा डोळे इथं काय येणार, असे खाली येणार. हा डोळे कुठे येणार, खाली आहे की नाही, इथं डोळे, परत इथं नाक आणि इथं काय येणार आहे, तोंड, म्हणजे ही आकृती आहे की नाही, बरोबर. आता तुम्ही म्हणाल हे चौकट दिलेली असते ती प्रश्नामध्ये असते, त्या चौकटीचा काही संबंध नसतो, प्रत्येक आकृतीमध्ये दिलेली असते. कळालं, ठीक आहे. परत बघूया आपण पुढचा प्रश्न. हा प्रश्न क्रमांक 2 बघा. हा प्रश्न क्रमांक 2, आकृत्या बघा व्यवस्थित, आकृत्या बघितल्या. हा काय जाणवते रे, आकृत्यांमध्ये काय जाणवतंय बघा. हा आता बघा इथं काय रे, गोल आहे, तो गोल कुठे गेला, इथं गेला. परत इथलं स्वस्तिक आहे ते कुठं आलं, खाली आलं. परत इथलं स्वस्तिक इथं गेलं, म्हणजे ही चिन्ह आहे ती अशी फिरवली, म्हणजे घटीवर घड्याळाप्रमाणे ही चिन्ह फिरवले. तर मधलं जे चिन्ह आहे ते कसं फिरवले, उभं केलंय, म्हणजे असं फिरवलंय, उभं केलंय. हा पुढचा अभ्यास करायचा, पुढचा. मग आता पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा काय करायचंय, ही चिन्ह अशी फिरवायची आणि हे चिन्ह मधलं असं फिरवायचं. मग आता हे चिन्ह कुठे येईल रे, इथं येईल, बरोबर की नाही. हे त्रिकोण कुठे येईल, इथं येईल. हा चौकोन कुठं जाईल, इथं. आणि हे गोल कुठं जाईल, इथं. आणि हे कसं येईल, हे उभं येईल आणि हा या पद्धतीनं. हा कान्याचे शब्द लिहायचे. हा तर आता बघा कट पद्धतीने किती सोपं पडते बघा. हे जरी तुम्हाला नाही कळलं तरी बघा आता इथं या कृतीमध्ये इथं अधिक चिन्ह आहे, इथं काय केले रे, गुणाकार चिन्ह आहे गोलात, म्हणजे ही आकृती पहिल्यांदाच चुकली. परत बघा, परत आता हा गोल इथं जायला पाहिजे, म्हणजे ह्या 2 आकृत्यामध्ये आहे, ह्या आकृत्यामध्ये आहे का नाही, म्हणजे ही सुद्धा चुकली. आता बघा त्रिकोण, आता इथं हे चिन्ह व्यवस्थित आहे, ही चिन्ह दोन्ही घटीवत पद्धतीने फिरवले. आता मधलं बघायचं, मधलं काय केलं रे, उलट फिरवले, हे पण असंच फिरवले. तर आपल्याला कसं पाहिजे, असं फिरवले, म्हणजे ही सुद्धा चुकली. आकृती 3 समजते बघा, किती बारीक एका एका चिन्हाचं निरीक्षण करायला लागते की नाही, कळतंय ना. पण छान वाटते ना, मला आकृत्या सोडवायला खूप आवडतं. काही सुद्धा नसते, फुकट मार्क देऊन जातात आपण. हा बघा आता तिसरा प्रश्न बघूया. पहिल्या प्रश्नांमध्ये आणि पहिल्या 2 प्रश्नाचे समसंबंध ज्यावेळेस बघतो आपण त्यावेळेस पहिल्या 2 आकृत्या बघायच्या. 1 2 3 4 इथे किती रेषा आहेत रे, 4. पुढच्या आकृतीमध्ये बघा 1 2 3 4 किती रेषा आहेत, म्हणजे 4 रेषांनी तयार झालेली आकृती आपल्याला पाहिजे. आता इथल्या रेषा मोजा, 1 2 3 4 5 आकृत्या, 5 रेषांनी तयार झालेली आकृती आपल्याला पाहिजे. पहिली बघा 1 2 3 4 1 2 3 4 4 1 2 3 4 5 6 6 1 2 3 4 5, म्हणजे कुठली आकृती 5 रेषांनी? पर्याय नंबर
मधून रेष आहे म्हणजे वर्तुळाचे 2 भाग केले. आता इथं काय केले रे? 2 वर्तुळाने वर्तुळाचे किती भाग केले? 4 म्हणजे डबल केले. मग इथं सुद्धा तसंच इथं काय केले? 2 भाग केले. आता पुढच्या आकृतीमध्ये काय पाहिजे? काय पाहिजे? डबल केलेलं पाहिजे. आता इथं तर ही आकृती बघा अशी केली आहे. अशी आहे का आकृती? नाही म्हणून चुकली. इथं सुद्धा तसंच केलंय आणि इथं सुद्धा इथं ज्या पद्धतीने गोल डबल केले आणि भाग सुद्धा डबल केले तसेच इथं सुद्धा आकृती डबल आणि भाग सुद्धा डबल. पर्याय नंबर 1. खूप सोप्या आकृत्या असतात बघा. 5वा बघा. बघा इथं काय केलंय? इथं रेष दिली आणि अशी 3 रेषा आहेत. वरती गोल आहे, खाली गोल आहे, मध्ये त्रिकोण आहे की नाही? आणि त्याची संबंधित आकृती कशी केली आहे? तर त्याच्याकडे तोंड करून केली आहे. म्हणजे त्या आकृत्याकडे तोंड केलंय आणि म्हणजे आरशातली प्रतिमा दिली आहे की नाही? या आकृतीच्या आरशातली प्रतिमा. परंतु काय केले? हे गोल आहे ते मध्ये आले आणि ती त्रिकोण मधली आकृती दोन्ही बाजूला घेतली आहे की नाही? तसंच आपल्याला ह्या आकृतीत करायचंय. मग ही आकृती कशी येईल रे? आता आरशातील प्रतिमा बघायची आपल्याला आहे की नाही? म्हणजे अशी आकृती येणार आहे की नाही? मग आता इकडं तोंड केलेली आकृती म्हणजे ह्या तर आकृत्या दोन्ही चुकल्या. या दोन्हीतलीच आपल्याला आकृती बघायची. आता या दोन्हीतली सुद्धा काय 1 नंबर? काय 1 नंबर? मध्ये जो आहे तिथं असं केलंय आणि इथं काय आहे? अधिक आहे म्हणून पर्याय नंबर 1. बघा किती बारीक निरीक्षण करायचंय. आता सरावासाठीचे प्रश्न बघूया आपण. प्रश्न बघा. खालील प्रश्नातील पहिल्या 2 आकृत्यांमधील संबंध ओळखून कुणाच काय चाललंय रे? सगळं ठेवायचं झाकून. संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील कोणती आकृती योग्य ठरेल तो पर्याय निवडायचा आहे. बघा आता इथे बघा त्रिकोण दिलेला आहे. त्रिकोण उलटा केलाय बरोबर की नाही? म्हणजे काय केले रे? 3 नंबर. ही आहे कसली? बघा त्रिकोण उलटा केलाय. ही आकृती ही आकृती आल्याचीच आहे. ही आकृती सुद्धा आल्याची आहे. फक्त त्रिकोण उलटा केलाय. 3 नंबर. बघा आता इथं म्हणजे ह्या आकृत्या कुठे येणार रे? ह्या आकृत्या कुठे येणार? खाली. खाली येणार बरोबर की नाही? मला यात पण खाली काढायचं. तर आता ही आकृती कोणती ते आपण बघूया. हे दुसऱ्या पानावर आता इथं बघा खाली दोन्ही एका पानावर बसवणार. बघा इकडं आता कट पद्धत आपल्याला वापरायची आहे. ही खाली येणार आहे की नाही? ह्या चांदण्या कुठे येणार आहे? खाली येणार आहे. म्हणजे ह्यातले हे 2 पर्याय गेले बघा. हा पर्याय सुद्धा गेला आणि हा पर्याय सुद्धा गेला. कोण बोलते रे? किती वेळा सांगितलंय? म्हणजे ह्या 2 आकृत्या कट झाल्या बरोबर का? या 2 आकृत्या काय झाल्या? सॉरी ह्या 2 आकृत्या राहिल्या. म्हणजे हे खाली यायला पाहिजेत. म्हणजे ह्या 2 आकृत्या काय झाल्या? कट झाल्या. आता इथं बारीक निरीक्षण काय बघा. कोणाला कळलंय रे? 3 नंबर. काय म्हणून? टीचरची चांदण्या खाली आणि ती गोलवर. 3 नंबर. मग ह्याच्यात पण चांदण्या खाली गोलवर आहे. बारीक निरीक्षण आहे. बारीक बघा. माझ्याकडे एक चॉकलेट. सांग. 3 नंबरचा दुसरी चांदण्या
दिसतंय बघा इथं 1 2 3 4 5 6 इकडं 6 आलंय आणि 1 2 3 4 5 इथं 5 आले आह्याची आकृती ठेवली आहे की नाही इथलं 6 इथं आलंय आणि इथं 5 आहे बरोबर की नाही म्हणून पर्याय नंबर 4 बरोबर आहे किती बारीक निरीक्षण करायला लागते बघा सोपे आहेत पण बारीक निरीक्षण करायला लागते बघूया आपण दुसरा आकृत्या एकदम छोट्या असतात परंतु काय करावं लागते दिसतंय का आकृती आता पर्याय नंबर प्रश्न क्रमांक 2 ची आकृती बघा बघा गोल दिलाय आणि गोलाचं काय केलेलं आहे अर्धा अर्धा भाग केलाय गोलाचं काय केलंय अर्धा भाग केलाय आता इथं सुद्धा काय येईल त्याचा अर्धा भाग येईल परंतु कसा येईल ही बाजू मध्ये आले म्हणजे ही बाजू कुठे येईल खाली म्हणजे अशी साधारण आकृती येईल बरोबर की नाही अशी साधारण आकृती येईल अरे तुम्ही बघत का नाहीये पर्याय मी कशी काढली आकृती तशी आहे का पर्याय 4 मध्ये आकृती बघा आता इकडे बघा ही सुद्धा चुकीची आहे आता बघा इथं जोडलेलं आहे आणि इथं गॅप आहे म्हणजे ही सुद्धा काय होणार आहे चुकीची होणार आहे पर्याय नंबर 2 आता वरची आकृती आहे ती खाली आली आहे खालची आकृती वर गेली आहे तसंच इथं सुद्धा ही आकृती कुठं पाहिजे इथं आणि ही आकृती कुठं पाहिजे इथं असा पर्याय नंबर 2 मध्ये आकृती आहे हा एवढं सूक्ष्म निरीक्षण आपल्याला करायचं आहे समजली आता तिसरा बघूया पर्याय तिसरा प्रश्न आणि प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या बघून घ्या बघा प्रश्न आकृतीमध्ये काय केलंय गोल आहे की नाही स्वप्नील झोप आली असली तर झोप बाबा गोल आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये अर्धा भाग केलाय का सांग 4 नंबर का म्हणून चुकतंय विश्रांती 1 नंबर का म्हणून 1 नंबर इथं बघा काय केलेलं आहे तर इथं अर्धा भाग केलेला आहे आणि हा अर्धा भाग पहिल्यांदा घेतलाय बघा ही चांदणी सेम आहे की नाही हा आणि ही चांदणी सेम आहे म्हणजे तसंच आपल्याला अर्धा भाग करायचा आहे हा परंतु कसा बाहेरचा भाग आत घेतलाय आहे की नाही मग आपल्याला ह्याचे पण अर्धे भाग केले तर कसे येतील रे कसे येतील हा भाग इकडे येईल बरोबर की नाही आणि हा भाग असा येईल स्वास्तिक इकडे येईल बरोबर की नाही आणि हा गोल कुठे येईल या बाजूला येईल अशी कुठली आकृती आहे बघा 1 नंबर आता इथं दिले परंतु आह्याशी दिले ही चुकीची आहे ही सुद्धा चुकीची आहे ही दिली परंतु हा भाग आतमध्ये दिलाय हे काय आहे चुकीचं आहे पर्याय नंबर 1 कळतंय ना हा चौथा बघा चौथी आकृती हा कोण सांगते रे एकदम सोपं आहे या 2 रेषा काढल्या आणि ह्याच्या परत आडव्या केल्या बरोबर बस सोपेला नाही ओरडता आणि अवघडच लिख गप्प बसतात म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय हीच आकृती अशी आडवी करायची म्हणजे हा चुकला हा ही आतली चौकट मोठी आहे मग हा चुकला पर्याय नंबर 4 बरोबर आहे ठीक आहे 5वा बघूया आता आपण खूप छान आहे बघा 5वा काय केलं रे फिरवली आकृती काय केली आहे फिरवली म्हणजे ही आकृती कशी फिरवली आहे हे टोक इकडे आले मग ह्या आकृतीमध्ये आपल्याला अशी फिरवायला लागेल हे टोक कुठे येणार आहे इकडं परत हे असंच येणार आहे
तुम्हाला व्यवस्थित आकृती काढून दाखवते. बघा कशी येणार आकृती. तर हे बाजू इकडे येणार, बरोबर की नाही. बघा ही बाजू कुठे येणार आहे, इथं. परत ही बाजू इथं, परत ही अशी अशी इतर रेष आणि अशी ही आकृती येणार आहे. पर्याय नंबर 2. पुढचे 6वी आकृती बघा. चौकटीमध्ये 2 गोल दिलेत बघा आणि ते दोन्ही गोल काय केलेत म्हणजे थोडक्यात आरशातील प्रतिमा दिली. कशी आरशातील प्रतिमा दिलेली आहे. मग कशी 4 नंबर बघा हा गोल इकडे आणि हा गोल इकडे दिलेला आहे. परंतु हा गोल कुठे फिरलाय, हा आहे तो इकडे आलाय आहे की नाही. तसंच इथं हा त्रिकोण येणार आणि इथं भरलेला त्रिकोण येणार. परंतु ही बाजू कुठे येईल, ऑप्शन नंबर 4 बघा बरं ऑप्शन ऑप्शन नंबर 4 ही बाजू खाली येईल. हा तर चुकलाय बघा. हा बरोबर 4 येणार. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे 7वा बघूया आपण. बघा काय केलंय, त्रिकोण आहे आणि त्रिकोणामध्ये अधिक आहे. त्रिकोण काय केलंय, फिरवलाय या पद्धतीने आहे की नाही. आणि फक्त त्रिकोण फिरवला, बाकी काय केलं नाही. मग आपल्याला सुद्धा ही आकृती अशी फिरवायची आहे. अशी फिरवली तर काय होईल, ही बाहेरची आकृती अशीच येणार, बरोबर की नाही. आतल्या त्रिकोणामध्ये काही फरक केलाय का, नाही. म्हणून आतला त्रिकोण सुद्धा कुठे येणार आहे, का वरटोकी, वरटोक काही. अधिक मध्ये काय फरक केलाय का रे, अधिक आहे असंच आहे, फक्त बाहेरची आकृती फिरवली आहे. मग आपण पण बाहेरचीच आकृती फिरवायची, हे त्रिकोण आहे असं ठेवायचं. हा मग अशी आकृती कशात येईल बघूया. कुठं आली बघा, नाही रे, 1 मध्ये आले, 1 मध्ये आले. बघा इथं त्रिकोणाची जागा बदलली आहे. इथं आहे का त्रिकोण, नाही. इथं पण बदलली आहे, इथं पण बदलली आहे. पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 8वा बघा. एवढे सोपे आहेत बघा, तरी चुकणार तुम्ही. बघा 2 पान आहेत बघा वरच्या दिशेने आणि परत असे केले आहे की नाही, तिरके झाले. आता इथं तिरके आहेत, ते आपल्याला काय करावं लागतील, तिरके आहेत ते आपल्याला पर्याय नंबर 3. पुढचा बघूया आपण. 9वा बघूया. बघा आयत आहे, चौरस आहे आणि चौरसामध्ये त्रिकोण आहे. हा आणि परत त्रिकोणात घेतलाय, चौरस बाहेर काढलाय, ठीक आहे. म्हणजे त्रिकोणामध्ये चौरस आणि इथं काय केलंय, आयत त्रिकोण चौकोनामध्ये हा जाऊ दे. सांगू तर द्या. इथं गोल आहे आणि गोलामध्ये पंचकोन आहे. आता हा पंचकोन बाहेर जाईल, हा पंचकोन बाहेर गेला आणि गोल तुम्हाला मी आधीच सांगितले ओळखणार. जा पर्याय नंबर किती येणार, 4 येणार आहे. पुढचा 10वा प्रश्न बघा. आता ह्याच्यामध्ये काय केलंय, त्रिकोणामध्ये चांदणी आहे बघा आणि चांदणीमध्ये काय फरक आहे का रे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. हा त्रिकोण उलटा आहे म्हणजे पाण्यातील प्रतिमा आहे.
आपल्याला? आहे की नाही? हे काय करावं लागेल? खाली घ्यायला लागेल. स्वस्तिक मध्ये काय फरक काय करेल? नाही. आता इथं उलटे स्वस्तिक काढले म्हणजे हे चुकीचे आहे. नाही. बघा इथं पाण्यातली प्रतिमा आहे. काय रे? पाण्यातली प्रतिमा आपल्याला बघायची आहे. म्हणजे इथं काय येणार रे? हा काही पाण्याची प्रतिमा याची कुठली आहे? तर पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 ही पाण्यातली त्याची प्रतिमा आपल्याला बघायला मिळते. ह्या सगळ्या सेमच आहे. ही आहे पण ही सरळच आहे. माहिती नाही? ही पण आहे पण ही तिरकी आहे. ही आकृती पर्याय नंबर 2. 12वा 11वा बघा. बघा त्रिकोण मध्ये 2 रेषा आहेत. आहे की नाही? त्याच्यानंतर इथं आत 2 रेषा आहेत. बाहेर किती आहेत? 3 आहेत. इथं आत किती आहेत? 4. 1 2 3 4 5 6. 4 आणि 6 आहेत. इथं बघा किती आहेत? म्हणजे काय केलं रे? वाढवलेत रेषा. काय केलेत? रेषा वाढवलेल्या आहेत. आता इथं आतमध्ये 2 रेषा आहेत. 4 आहे. म्हणजे 3 येते 3 3 2 6. मग इथं किती पाहिजे रे बाहेर? 8 पाहिजे. वेधून 4 म्हणजे इथं किती पाहिजे? 8. बाहेरच्या रेषा अष्टकोन आणि आतला चौकोन कुठं आहे बघा? 3 नंबर. 1 2 3 4 5 6 7 8 4 असं कुठं आहे? पर्याय नंबर 3 मध्ये आहे. पर्याय नंबर 3 मध्ये आहे. कळलं? 12वा बघा. आता इथं कट पद्धतीने करायचे. अरे काय झाले? कोणी? मीनाक्षी जागा मम्मी काय म्हणते? आता बघा इथं पहिली आकृती आणि दुसरी आकृती ह्याच्यामध्ये काय केले रे? फक्त मधले गोल रंगवलेत आणि ही फिरवली आकृती. हे कुठं आलंय? इकडं रेष आली. हा इकडं, हा वर आणि हा इकडं आणि मधले गोल डॉट केले. आता ह्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? मग काय करावं लागेल रे? काय करावं लागेल? आकृती पर्याय नंबर 4. कारण नाही रे 4 सेमच आहे. आपल्याला विरुद्ध करावं लागेल. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. कारण हे इकडं आहे, हे इकडं केले आपण आणि गोल काढलेले आहे. पर्याय नंबर 3. समजलं का? काय अडचण आहे? आकृत्या सोडवताना एवढंच लक्षात ठेवायचं, त्याचं सूक्ष्म निरीक्षण करायचंय. बाकी काही करायचं नाही. तर काय अवघड वाटलं? नाही. तर अशा पद्धतीने आपला आकृत्या समसंबंध हा घटक झालेला आहे. जर प्रश्न कळाले नाहीत तर परत व्हिडिओ बघू शकता.